लोककलांचं सादरीकरण, फुलांची सजावट आणि विविध प्रकारच्या वाद्यांचे नाद. रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज, सर्वत्र राममय वातावरण. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले अवघे काही तास. आज दुपारी 12:20 सोहळ्याला सुरुवात. गर्भगृहामध्ये पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवतांची प्रमुख उपस्थिती असणार. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे अयोध्या शहरातील सर्व सीमा सील. निमंत्रितांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना अयोध्येत प्रवेश बंदी. राम मंदिर सोहळ्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील हालचालींवर करडी नजर. उत्तर प्रदेश सरकारकडून एटीएस कमांड जागोजागी तैनात. राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत. अभिनेता रजनीकांतसह कंगना रनौत आणि रणदीप हुडा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी. अमिताभ बच्चनही मुंबईहून अयोध्येकडे रवाना. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी क्रिकेटपटू अनिल कुंबळे अयोध्येत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सौरभ गांगुली राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार. राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास प्रसाद. मंदिर संस्थांतर्फे 15,000 प्रसादाची पाकिटं तयार. प्रसादाच्या पाकिटात ड्रायफ्रुट्स, लाडू, गुळाची रेवडी आणि चिक्की याचाही समावेश. उदय सामंतांच्या आवाहनानंतर अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं चित्रपटगृहांमध्ये थेट प्रक्षेपण करणार. मुंबईतील 40 तर पुण्यामधील 9 चित्रपटगृहांमध्ये प्रक्षेपण होणार. नागपूरहून अयोध्येत जातानाचा स्वतःचा फोटो फडणवीसांकडनं ट्विट. पुरावा दाखवत ठाकरे गटाला प्रत्युत्तर. तर तुमच्याकडे स्टेशनवरचा, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचा फोटो, राऊतांचा निशाणा. मूर्ख लोकांना उत्तर देत नाही. संजय राऊतांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार. राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये भव्य शोभायात्रा. रामलल्लाच्या शोभायात्रेत मुंडे बहीण भाऊ एकत्र. 13 वर्षांनंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या घरी. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, पण ठाकरे नियोजित दौऱ्यानुसार नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार. संजय राऊतांकडून काळाराम मंदिर परिसराचा आढावा. आसाममध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ. राहुल गांधींना भाजपचे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांकडनं मोदीच्या घोषणा. संताप न व्यक्त करता राहुल गांधींनी भाजप कार्यकर्त्यांना दिली फ्लाइंग किस. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करा. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका. सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष.